मित्रांनो डायरेक्टली चालू करूया. आता सर्वात महत्वाचा पार्ट पंचवीत कषायामधील आणि मोस्ट एक्सपेक्टेड एलएक्यू फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम. युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत की पंचविध कषाय कल्पनामधील क्वात वरती तुम्हाला एलएक्यू विचारले जाऊ शकतो. ठीक आहे, जे पंचविध कषाय कल्पना तर त्याच्या उपकल्पनाही आहेत, परंतु या 5 कल्पनांपैकी क्वात सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण फोकस करायचंय. वाटलं तर इयरफोन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. पुढचे 15 मिनिटं 15 ते 20 मिनिटाच्या आतच आपण पूर्ण टॉपिक संपवणार आहोत. खूप छान पद्धतीने संपवणार आहोत आणि याच्यानंतर तुम्ही कधी जर बुक वाचाल तर तुम्हाला लगेच टॉपिक कळून जाईल. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपण पॅटर्न नुसार अभ्यास करूया. क्वाताचं पर्यायी नाव काय मित्रांनो? पर्यायी नाव ते श्रुत, क्वाथ, कषाय आणि निर्युह हे त्याचे पर्यायी नाव आहेत. पहिलं काय सांगितले त्यांनी? श्रुत, नंतर क्वाथ, कषाय, निर्युह हे त्याचे पर्यायी नाव आहेत. आता याचा श्लोक कोणता पाठ करायचा सर? एकदम सोपा श्लोक तुम्हाला सांगतोय मी, जे की शारंगधर संहितेमध्ये दिलेला आहे. पानीयम षोडश गुणम शून्य द्रवपलेशी पेत मृतपात्रे क्वात येत ग्राह्य अष्टमांश अवशेषितम. ठीक आहे, याची फोड करून दिली तुम्हाला. ग्राह्यम अष्टमांश अवशेषितम. ठीक आहे, याचा अर्थ आपण समजल्यानंतर तुम्हाला श्लोक लगेच पाठ होईल. पानीयम षोडश गुणम शून्य द्रवपलेशी पेत मृतपात्रे क्वाथ येत ग्राह्य अष्टमांश अवशेषितम. काय? अवशेषितम. हे वाचण्यापूर्वी मी तुम्हाला एक आयडिया देऊन देतो की क्वात काय असतो, श्रुत काय असतं. क्वात काय आहे मित्रांनो? तयार कसा करायचा सांगतो तुम्हाला. आधी आपण पाहिलं स्वर, सकल्क हे पाहिलं. आता क्वात कसा तयार करायचा? तर वनस्पती द्रव्याचं भरड चूर्ण. आता चूर्ण माहिती तुम्हाला वनस्पतीचं कसं असतं. ते चूर्ण काय करायचंय? हे एक भाग चूर्ण घ्यायचं. एक भाग चूर्ण घेऊन त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकावं लागतं. एक भाग चूर्ण घेतलं, त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकलं. एक भाग म्हणजे आता जर चूर्ण तुम्ही घेतलं 1 ग्राम आणि मग पाणी किती टाकावं लागेल तुम्हाला? 16 ग्राम एवढं पाणी टाकावं लागेल. 16 पट पाणी टाकावं लागेल. हे तुम्हाला मिश्रण करावं लागेल. काय म्हणतोय मी? क्वाथ कसा तयार करायचा आहे? भरड चूर्ण घ्यायचं, एक भाग, त्याच्या 16 पट त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय आणि त्याला अग्नी द्यायचं मित्रांनो. त्याला क्वथन म्हणजे त्याला अग्नी द्यायचा आहे. त्याला थोडंसं मिक्स करायचंय, शिजवायचंय. कधीपर्यंत शिजवायचं? जोपर्यंत त्याचा 1/4 शिल्लक राहत नाही तोपर्यंत ते तुम्हाला अग्नी द्यायचा आहे. 1/4 म्हणजे त्याचं 25%. जर 100 जर त्याचं मिश्रण असेल तर त्याचं 25 होईपर्यंत तुम्हाला त्याला अग्नी द्यायचा आहे. ठीक आहे, अग्नी हा मंद अग्नी स्वरूपात तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि जे शेवटी उरतं त्याला काय म्हणतो आपण? क्वाथ असे म्हणतो. तिथे दिले तुम्हाला ग्राह्यम अष्टमांश अवशेषितम. हे शारंगधर संहितेमध्ये दिले. त्यांनी काय सांगितले की 1/8 राहीपर्यंत ठेवा. हे फक्त शारंगधरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा क्वाथ बनवताय तेव्हा त्याचं 16 पट पाणी टाकून तुम्ही 1/8 पर्यंत ठेवा. म्हणजे तुमचा जर मिश्रण 100 झाले तर ते 12.5 होईपर्यंत तुम्ही ठेवा. म्हणजे आधी आपण काय करत होतो की नॉर्मल प्रोसिजर, सामान्य मेथड काय आहे की तुम्ही 16 पट पाणी टाकताय. 16 पट पाणी टाकल्यानंतर 1/4 होईपर्यंत ते अग्नी बंद करायचा. अग्नी 1/4 पर्यंत ते आटल्यानंतर अग्नी बंद करायचा. परंतु शारंगधर संहिता काय सांगते? शारंगधर सांगताय की तुम्ही जर 100 मिश्रण आहे तुमचं तर तुम्हाला किती करायचं? त्याचं 1/8 शिल्लक राहू द्यायचंय. 1/8 काय होतं 100चं? 12.5. समजतंय? नॉर्मल प्रोसिजर मध्ये तुम्हाला आठवून 1/4 करायला सांगताय, परंतु तुम्हाला शारंगधर संहितेमध्ये काय सांगताय? शारंगधर संहितेमध्ये सांगताय की त्याचं 1/8 ठेवायचं आहे. कळतंय? एमसीक्यूचा पॉईंट सांगितला तुम्हाला. एमसीक्यू मध्ये येऊ शकतं की शारंगधरानुसार आपल्याला किती अवशेष ठेवायचं आहे क्वाथाचं? तर 1/8. ठीक आहे, जर सामान्य मेथडनुसार तुम्हाला 16 पट पाणी टाकायचंय आणि शिल्लक किती ठेवायचंय? 1/4. ठीक आहे, आणखी आपण पुढे पाहणार आहोत. आणखी तुम्हाला क्लिअर होऊन जातील गोष्टी. आता क्वाथ प्रक्रिया. क्वाथ प्रक्रियामध्ये आपल्याला 3 मेथडने शिकायचंय: उत्कलन, निष्कासन आणि बाष्पीभवन. या 3 मेथडमध्ये तुम्हाला पूर्ण क्वाथाची प्रक्रिया कळून जाईल की काय काय यामध्ये गोष्टी घडतात. तर त्यामध्ये पहिली आहे उत्कलन मित्रांनो. उत्कलन म्हणजे काय? उकळणे. उकळल्यामुळे काय काय बदल होतात आपल्या औषधी द्रव्यामध्ये ते पाहायचे. म्हणजे काय केलं आपण? औषधी द्रव्य घेतले, त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकले आणि त्याला अग्नी दिला. आता आपण मंद अग्नी. मंद अग्नी दिल्यानंतर काय काय बदल होते पाहूया. औषधी द्रव्य प्लस जल यांचे मिश्रण झाल्यावर जलाद्वारा औषधी द्रव्याला मृदुत्व प्राप्त होते. आता आपण पाणी मिक्स केलं ना 16 पट, त्याच्यामुळे त्याला काय होतं? मृदुत्व प्राप्त होतं औषधी द्रव्याला. व औषधी द्रव्य पाण्याने फुगते. ते फुगून जातं आणि ते फुगल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीच पाणी शिरतं. हे फुगल्यामुळे औषधी द्रव्याची रचना विस्तारते व परत पाणी आत शिरते. जेव्हा पाणी आत जाते तेव्हा द्रव्याला
मृदुत्व प्राप्त होते. ठीक आहे, त्या द्रव्यातील पाण्यातील विरघळणारा भाग द्रवात मिसळतो, विरघळतो. हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूया. त्याच वेळी अग्नीमुळे उकळण्याची क्रिया सतत चालू आहे. आपण अग्नी दिलाय, त्यामुळे आपला जो क्वाथ आहे तो उकळण्याची क्रिया चालू आहे. अग्नीमुळे त्याला लघुत्व येत असतं मित्रांनो. हे पहा, उकळताना मिश्रण द्रव्य सतत ढवळले जाते, खालीवर होत राहते, म्हणून जलामध्ये मृदुत्व व अग्नीमुळे लघुत्व प्राप्त होते. या सर्व पॅराग्राफचा सार सांगायचा झाला तर रेड लाईन मध्ये अंडरलाईन केलाय की उत्कलनामध्ये या जलामुळे या औषधी द्रव्याला मृदुत्व येते आणि अग्नीमुळे लघुत्व येते. म्हणजे आपली कल्पना गुरु असेल, आपण सोरस काय पाहिला होता, गुरु आहे, तर सोरस गुरु आहे, तर ते लघुत्व आणण्याचं काम कोण करतं, या अग्नीमुळे होत असतं. द्रव्यामध्ये आतपर्यंत पाण्याचे पोहोचणे व सतत उकळण्याच्या क्रियेमुळे जलांश कमी होत असतो. म्हणजे तर उकळण्याच्या क्रिये म्हणजे जलांश कमी होईल, बाष्पीभवन होतं, ती आपली शेवटची प्रोसेस आहे. तर ही काय होती, पहिली उत्कलन प्रोसेस. उत्कलन प्रोसेस मध्ये लक्षात काय ठेवायचंय, जलामुळे मृदुत्व येते, अग्नीमुळे लघुत्व येते. आता सेकंड स्टेप आहे त्यामध्ये काय, निष्कासन. निष्कासन म्हणजे काय, आपण जल आणि पाणी मिक्स केलंय, हे जे पाणी आहे ते आता हे समजा आपलं द्रव्य औषधी, याच्यामध्ये काय केलं, पाणी गेलं. पाणी गेल्यानंतर त्या जो द्रव्य आहे त्याच्यामध्ये जे काही कार्यकारी तत्व असतील, ऍक्टिव्ह प्रिन्सिपल असतात, म्हणजे त्या द्रव्यातील कामाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या कामाच्या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या. मग हे पाणी काय करतं, त्या औषधी द्रव्यामध्ये जातं आणि त्या औषधी द्रव्यामध्ये जाऊन त्याच्या सर्व कामाच्या गोष्टी घेऊन पुन्हा पाण्यामध्ये वापस येतं. याला काय म्हणायचं, याच्यामधले सर्व कार्यकारी तत्व या पाण्यामध्ये निष्कासित झालेले आहेत. यामधले ऍक्टिव्ह प्रिन्सिपल, कामाच्या गोष्टी पाण्यामध्ये काय झालेल्या आहेत, निष्कासित झालेल्या आहेत. तीच आहे ही प्रोसेस, वाचून घेऊया. औषधी द्रव्यातील कार्यकारी तत्वे म्हणजेच ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स पाण्यात विद्राव्य होऊन निष्कासित होते. हीच प्रक्रिया म्हणजे वनस्पतीमधील औषधी द्रव्यांचे निष्कासन हे होय. हेच जलासह रुग्ण शरीरात जाऊन क्वाथ रूपाने कार्य करणारे तत्व आहे. म्हणजे जे मेन कंटेंट आहे ते निष्कासन या प्रक्रियेद्वारेच आपल्याला मिळतं. हेच कंटेंट आपल्या क्वाथामध्ये मेन आहे की वनस्पती द्रव्यामधलं ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला पाण्यामध्ये घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतरची प्रक्रिया बाष्पीभवन. आता सारखं आपण अग्नी दिलेली, 16 पट पाणी टाकून अग्नी दिलेली, त्या अग्नीमुळे त्या पाण्याचं बाष्पीभवन सारखं होत राहतं. त्याच्यातला जलांश भाग सर्व काही उडून जातो आणि शेवटी फक्त जो कामाचा भाग आहे तेवढाच शिल्लक राहतो. बघा, उकळण्याच्या क्रियेत अग्नीमुळे द्रव्यांचे उष्णता वाढल्यामुळे जलाचे सतत बाष्पीभवन होते. जल वाफ रूपाने निघून जाते. जल काय होतं, हे सतत खालून अग्नी झालं म्हणून जल वाफ रूपाने निघून जाते व जलाची मात्रा कमी होत राहते. मग शेवटी आपल्याला जे पाहिजे अपेक्षित 1/4 शिल्लक राहीपर्यंत ही क्रिया सतत चालू ठेवायची असते. ठीक आहे, कळतंय ना. म्हणजे क्वाथ कसा तयार करायचा मला वाटतं तुमच्या डोक्यात बसलेलं असेल. आता काय करायचंय, औषधी द्रव्यांचं चूर्ण घ्यायचंय, त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकायचंय, ते अग्नी द्यायची आहे त्याला, आणि जेव्हा त्याचं 1/4 शिल्लक राहील तेव्हा अग्नी बंद करायचंय. जे तुमच्याकडे उरलेलं असेल त्याला म्हणायचं क्वाथ किंवा श्रुत किंवा कषाय. ठीक आहे, बाष्पीभवनामुळे निश्चित प्रमाणाच्या द्रवात जलात निश्चित अपेक्षित औषधी तत्व साठलेली जमा असलेली असतात. म्हणजे सगळं पाणी निघून जातंय, शेवटी जे कार्यकारी तत्व आहे तेच राहतात. ठीक आहे, काय झालं मग या क्वाथ प्रक्रियेमध्ये, उत्कलन, निष्कासन, बाष्पीभवन. उत्कलन मध्ये काय होतंय, जे जल आहे त्याच्यामुळे मृदुत्व येत आहे आणि अग्नीमुळे लघुत्व येत आहे. निष्कासन मध्ये काय होत आहे, औषधी द्रव्यामध्ये जे कार्यकारी तत्व आहे ते पाण्यामध्ये निष्कासित होत आहे. बाष्पीभवनामध्ये जे जल आहे ते उडून जात आहे आणि खाली फक्त कार्यकारी तत्व राहत आहे. ठीक आहे, कळाली क्वाथ बनवण्याची प्रक्रिया. आता अशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याच्यानंतर औषधी द्रव्य व जलप्रमाण. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय ते MCQ शारंगधरांचा तेच सांगितलंय. तुम्हाला सांगतो की नॉर्मल प्रोसिजर मध्ये कधी आपण औषध बनवतोय तर क्वाथ बनवताना कसा बनवतोय, आपण 16 पट पाणी घेऊन त्याचं 1/4 शिल्लक ठेवतोय. परंतु वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे त्याचे मत मांडलेली आहेत. त्याचप्रमाणे आता शारंगधर काय म्हणताय आपण पाहूया. शारंगधरांनी एक भाग औषधी द्रव्यांच्या 16 पट पाणी घेऊन 1/8 शेष ठेवण्यास सांगितलेले आहे. म्हणजे 1/8च शिल्लक ठेवायला सांगितले आहे. 1/8 1/4 पेक्षा पण घट्ट केलं म्हणजे 1/8. शारंगधर काय म्हणतात, ते अजून घट्ट बनवा म्हणजे त्याच्यामध्ये आणखी ते इफेक्टिव्ह बनेल. पण द्रव्यांच्या संधातानुसार व मृदुत्व काठिन्यानुसार जलाचे प्रमाण चिकित्सकाने स्वाभाविक निश्चित करावे. ते म्हणतात की शारंगधरांनी आपल्याला सांगितले 1/8, परंतु जो चिकित्सक आहे त्याने जो द्रव्य आहे त्यानुसार ठरवायचं. मृदू द्रव्य, कठीण द्रव्य, मध्यम द्रव्य यानुसार आपण जलाचं प्रमाण ठरवू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये काय सांगितलं बघा, मृदू द्रव्य असल्यास चौपट पाणी घेऊन 1/4 शेष ठेवावे. जर द्रव्य मृदू आहे, मऊ आहे, तर काय करायचं, चौपट पाणी टाकायचं. चौपट पाणी टाकून त्याचा 1/4 ठेवायचा म्हणजे 1/4 शिल्लक ठेवावे. तर मध्यम द्रव्य असेल
तर अष्टगुण म्हणजेच 8 पट पाणी टाकायचंय. त्याच्यानंतर जर कठीण द्रव्य असेल तर 16 पट पाणी टाकून त्याचं 1 अष्टमांश शिल्लक ठेवावे, असं त्यांनी एक कॉमन मात्रा दिलेली आहे की तुम्ही द्रव्यानुसार कसं डिसाईड करू शकता. मृदू द्रव्य असेल, मध्यम द्रव्य असेल, कठीण द्रव्य असेल तर कसं तुम्ही डिसाईड करू शकाल. आता सर्व द्रव्य कठीण, मृदू, मध्य हे काय ठरलेलं नसलं. काय काय मिश्रित द्रव्य असतात त्यांचं काय करायचं ते खाली 4थ्या पॉईंटमध्ये दिले. काही क्वाथामध्ये मृदू, मध्य, कठीण सर्व प्रकारची द्रव्य एकच मिश्रित असल्यास व जलाची मात्रा सांगितलेली नसल्यास मध्यम मार्गाचा अवलंब करायचा आहे. कोणता? 8 पट पाणी टाकायचंय आणि 1/4 शेष ठेवून क्वाथ तयार करायचा आहे. म्हणजे तुमच्याजवळ जर असं द्रव्य असेल ज्याच्यामध्ये मृदूही आहे, मध्यही आहे आणि कठीणही आहे तर काय करायचं? 8 पट पाणी घ्यायचंय आणि त्याचं 1/4 शिल्लक ठेवायचं आहे. ठीक आहे, एवढी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळेला च्यवनप्राश बनवलेला असेल तेव्हाही क्वाथ तयार केलेला असेल किंवा कोणतेही प्रॅक्टिकल करताना खूप वेळा तुम्ही क्वाथ बनवलेला असेल, त्यामुळे तुम्हाला याविषयी आयडिया चांगल्या प्रकारे असेल. ठीक आहे, बघा आणखी खाली काय सांगितलं त्यांनी. शारंगधर पाणी अष्टमांश शेष ठेवण्याचा उपदेश करतात, पण इतर अधिकांश आचार्य जलचतुरांश शेष ठेवून क्वाथ ग्रहण करण्याबाबत उपदेश करत आहेत. काय म्हणताय की शारंगधर म्हणताय की 1/8 शिल्लक ठेवा, परंतु इतर जे आचार्य आहेत, मोस्ट ऑफ आचार्य म्हणतात की शिल्लक हे 1/4च असायला हवं. क्वाथाचा हलका पाक करायचा असेल तर चतुरांश व पूर्ण पाक करायचा असेल तर अष्टमांश ग्रहण करणे श्रेष्ठ होय. आता त्यांनी एक मत मांडले येते लेखकांनी की श्रेष्ठ काय असेल की क्वाथाचा 1/4 ठेवणं श्रेष्ठ असेल की 1/8 ठेवणं शक्य असेल. तर ते म्हणताय क्वाथाचा जर हलका पाक करायचा असेल, म्हणजे तुम्हाला आता साखरेचा पाक माहित असेल, थोडासा तो पातळ करायचा असेल तर आपण 1/4 ठेवू शकतो. आणि तो जर घट्ट बनवायचा असेल, पूर्ण पाक बनवायचा असेल तर तुम्ही अष्टमांश म्हणजेच 1/8 बनवा. बघा ना, आता जर तुमचं मिश्रण समजा तर 100 ml आहे, 100 ml चं 1/4 काय होतं? 25 ml. आणि त्याचंही आणखी कमी करायचं, त्याला आणखी आटून आपण 12.5 केलं तर ते जास्त घट्ट, जास्त पाक कोणतं बनतोय? 1/8 वाला. ठीक आहे, मला श्रेष्ठ काय आहे कळालं. अष्टमांश क्वाथ शेष ठेवल्याने तो क्वाथ सारयुक्त होतो. त्यांना काय म्हणतं की जेवढा आपण घट्ट क्वाथ बनवतोय तेवढा तो सारयुक्त होतो. म्हणजे औषधी द्रव्यातील कार्यकारी भाग जास्तीत जास्त जलात उतरून क्वाथात येतो. त्यांचं म्हणणं आहे की आपण जेवढा पाक बनवतो तेवढा जास्त कार्यकारी तत्व आपल्याला येतो क्वाथामध्ये. म्हणून शारंगधर 1/8 शेष योग्य वाटत आहे शारंगधरांना. ठीक आहे, क्वाथाचे प्रकार काय काय? आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? व्याख्या पाहिली, पर्याय नाव पाहिलं, प्रक्रिया पाहिली, उत्कलन, निष्कासन, बाष्पीभवन. त्याच्यानंतर आता प्रमाण पाहिलं आपण, शारंगधरांचं मत आपण समजून घेतलं. आता क्वाथाचे प्रकार काय काय फक्त आपल्याला नाव पाहायचे. पाचन, दीपनीय, शोधन, शमन, तर्पण, क्लेदन आणि शोषी. हे नाव लक्षात ठेवा, हा विसरणार आहे. काय काय म्हटलं मी? प्रकार काय क्वाथाचे? पाचन, दीपन, शोधन, शमन. शोधन आणि शमन या एका पेअर मध्ये लक्षात ठेवा. पाचन आणि दीपनीय हे लक्षात ठेवा. तर्पण, क्लेदन या पेअर मध्ये लक्षात ठेवा. आणि शेवटी शोषी हे तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं, हा तुमचा विचारला जातो. आता आपल्या पूर्ण एक्झाम मध्ये कृती कशी लिहायची त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. तर आता पूर्ण आता इथे लिहायची आपल्या कृती. एक भाग वनस्पती औषधी द्रव्यांचे भरड चूर्ण. आता काही जणांना वाटत असेल खूप मोठा व्हिडिओ बनवतोय, परंतु तुम्हाला जर 10 मार्काचा येईल की मोस्ट चान्सेस याच्यावर असेल तर थोडासा वेळ द्यायला हरकत नाहीये. आणि मी सांगितल्यानंतर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट लक्षात येईल की कसा क्वाथ तयार करायचा. मग त्यानंतर तुम्ही कधीही जर हा कोणत्याही बुकमधून जर रीड केलं तरी तुम्हाला लगेच समजून जाईल, किंवा तुमच्या नोट्समधून जर रीड केलं तरी तुम्हाला कळून जाईल की क्वाथ काय आहे, शारंगधर काय म्हणताय, 1/8 कधी, 1/4 कधी, कधी किती पाणी वापरायचं, हे सर्व तुम्हाला कळून जाईल, किंवा प्रॅक्टिकल करतानाही सोपं जाईल. ठीक आहे, आता कृती समजून घेऊया काय लिहिलेलं लेखकांनी. एक भाग वनस्पती औषधी द्रव्याचे भरड चूर्ण घेऊन मृत पात्रात घालावे. एक भाग म्हणताय म्हणजे आपल्या पुढे मोजायचंय. एक भाग औषधी द्रव्यांचे भरड चूर्ण. औषधी द्रव्यांचे भरड चूर्ण जसं की आपण आता लक्षात ठेवू त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण काय? हरितकी, विविधकी याचं काय करायचं? आपल्या 3 जणांचं आपल्या भरड चूर्ण तयार करायचं, एका मृत पात्रात म्हणजे मातीच्या पात्रात घ्यायचंय. त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकायचंय आणि ते मिश्रण करायचंय. काय केलं आपण? एका औषधी द्रव्याचं भरड चूर्ण घेतलं, त्याच्यामध्ये 16 पट पाणी टाकलं. तो पात्र अग्नीवर ठेवून मंद अग्नी द्यावा. मग हे पात्र काय करायचं? अग्नीवर ठेवून मंद अग्नी द्यायचा आहे. एवढी सोपी प्रोसिजर होती. अग्नीमुळे प्रथम पात्र, नंतर मिश्रण गरम होते व उष्ण तापमान वाढल्यावर द्रव उकळण्याची क्रिया सुरुवात होते. मंद अग्नी का वापरलाय सर? सर्वात महत्वाचं आहे की कधीही क्वाथ बनवताना मंद अग्नीच ठेवायचा आहे. तुम्हाला फुल गॅस करून चालत नाहीये, मंदवरच करावा लागतो. कारण मंद अग्नीमुळे आधी पूर्ण तुमचं जो कंटेनर आहे, जो काही तुमचं पात्र आहे ते गरम होतं. उष्णता वाढल्यानंतर ते
चालू होतं उष्णता वाढायला मग मधल्याची पण. परंतु तुम्ही जर तेज दिला अग्नी, फास्ट दिला, तीक्ष्ण दिला, तर फक्त खालचा भाग गरम होतो आणि ते उष्णता मिळायला लागते. परंतु मंद अग्नीमुळे आधी पूर्ण पात्र गरम होतं, त्यानंतर ते द्रव्य गरम उकळण्याची क्रिया सुरुवात होत असते. ठीक आहे. कधी लक्षात ठेवायचं, क्वाथ बनवताना मंद अग्नीच आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. आता पाहू पुढे काय. द्रव्य मिश्रणाच्या क्वाथ उकळण्याच्या क्रियेस औषधी द्रव्यांची कार्यकारी द्रव्याला मृदुत्व येते व त्यातील कार्यकारी तत्व जलात निष्कासित होते. त्यांनी काय सांगितलं, जसं की आपण आधीच पाहिलं ना क्रियेमध्ये की काय पाहिलं होतं की हे द्रव मिश्रण केलं, त्याच्यामुळे उकळतोय, त्यामुळे काय होईल, त्या औषधी द्रव्याला मृदुत्व प्राप्त होते आणि अग्नीमुळे काय होते, लघुत्व प्राप्त होत आहे. आणि त्या औषधामधले जे काही कार्यकारी तत्व आहे ते पाण्यामध्ये उतरत आहेत. जलाचे बाष्पीभवन होते. बाष्पीभवनाचे जल 1/4 शेष राहिले असता क्वाथ निर्माण क्रिया पूर्ण झाली समजून अग्नी बंद करायचा. त्यांनी काय म्हटले, सुरुवातीला औषधी घेतला, आपण चूर्ण घेतलं एक भाग, त्याचं 16 पट पाणी टाकलंय, 16 पट पाणी टाकून मंद अग्नी दिला आणि ते आटत 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 जेव्हा 1/4 शिल्लक राहिले तेव्हा समजायचं की आपला क्वाथ तयार झालेला आहे. मिळालेला द्रव पदार्थ क्वाथ्याचा कोष्ण किंवा शीत स्वरूपात उपयोग केला जातो. म्हणजे हा जो क्वाथ मिळालाय त्याचा थोडंसं कोमट किंवा मग थंड रूपात वापर केला जातो. ठीक आहे. ही झाली कृती. ही तुम्हाला एक्झाम मध्ये कृती लिहायची, ह्याच्या 4 स्टेप मध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आता क्वाथ करीत असताना उपयुक्त सूचना, कोणकोणत्या अशा सूचना आहे या तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा लिहायच्या आहेत आणि तुम्हाला प्रॅक्टिकल करताना ते लक्षात ठेवायचे की क्वाथ करिता शुष्क व आर्द्र वनस्पतीचे भरड चूर्ण वापरायचं आहे. क्वाथ तयार करण्यासाठी कधी काय करायचे, भरड चूर्ण वापरायचे आणि अग्नी कधीही मंदच पाहिजे आणि मृत पात्र स्टीलचे किंवा मग मातीचे असायला हवं किंवा कढई पाहिजे आपल्याकडे. क्वाथ पात्र उभट आकाराचे पाहिजे. उभट आकाराचे म्हणजे अशा वर त्याचं तोंड असायला हवं. क्वाथ पात्रावर झाकण ठेवायचं नाहीये, हे पण एक महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही झाकण ठेवायचं नाहीये क्वाथ पात्रावरती, कारण ते बाष्पीभवन होणार आहे आपल्या पाण्याचं, त्यामुळे इथे झाकण ठेवायचं नाहीये आणि सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नाहीये. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नसतो. मंदाग्नी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर झाकण ठेवायचं नाहीये आणि सुगंधी द्रव्याचा क्वाथ करायचा नाहीये. या गोष्टी तुम्हाला खास करून लक्षात ठेवाव्या लागणार आहेत आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला लिहावा लागणार आहेत. क्वाथाची मात्रा काय मित्रांनो, तर 40 ml. आपण तिकडे काय पाहिले मित्रांनो, कल्क करताना कल्काचं काय होतं 10 आणि इथे काय आता 40 ml. परंतु जर रुग्ण परिस्थितीचा विचार करावा लागतो, त्याचा अग्नीचा बल काय आहे, त्याची किती क्षमता आहे घेण्याची, त्यानुसारच आपल्याला करावा लागतो. रुग्णाचा विचार केल्यास 10 ते 25 ml मात्रा पुरे होते, पण तो ग्रंथोक्त मात्रा जर पाहिजे तर 40 ml एवढी ग्रंथोक्त मात्रा तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. याचा उपयोग कुठे कुठे केला जातो क्वाथाचा, हे सर्व आपण पाहणार आहोत. आता संपत आला, थोडंसं 2-3 मिनिटांमध्ये संपल, थोडंसं फोकस करा तुम्ही. त्यानंतर तुम्ही कधीही वाचाल तर तुम्हाला कळून जाईल. उपयोग कुठे कुठे केला जातो क्वाथाचा. रुग्णाला अभ्यंतर उपयोग औषध म्हणून पिण्याकरिता, म्हणजे डायरेक्टली एखादा व्याधी असेल, स्पेसिफिक व्याधीवर स्पेसिफिक क्वाथ दिला जातो, म्हणजे तो व्याधी बरा होतो. जसं की वात व्याधीमध्ये दशमूल क्वाथ डायरेक्टली पेशंटला पिण्यासाठी दिला जातो. बाह्य उपयोग कसा केला जातो, एखादा आपल्याला जखम आहे, ती जखम धुण्यासाठी सुद्धा या क्वाथांचा वापर केला जातो. व्रणधावनाकरिता, म्हणजे वर्णाचं धावन, जखम धुवायची तर त्रिफळा क्वाथ करू शकतो किंवा गंडुशासाठी वापरू शकतो आपण, म्हणजे आपला गुळणा वगैरे करतो ना आपण आपल्या दिनचर्यामध्ये पाहिलेले. त्याच्यानंतर नेत्र धावना करता त्रिफळा क्वाथ यूज केला जातो. नेत्राचं धुवून घेण्यासाठी आपण त्रिफळा क्वाथाचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आपण द्रव्यगुणमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की आपले डोळे धुवून घेण्यासाठी किंवा आमलकी सोरसाचा वापर करतात. त्याचप्रमाणे इथं सांगितलेले की नेत्र धावना करता त्रिफळा क्वाथ यूज केला जातो. औषधी निर्माण प्रक्रियेत उपयुक्त. आता रसशास्त्राचे औषधी निर्माण करतानाही क्वाथ खूप जागेवर कामाला येतो. म्हणजे फक्त क्वाथच नाही, क्वाथ बनवण्यासाठी आपला वेगळे औषध बनवण्यासाठी सुद्धा क्वाथाचा वापर करावाच लागतो. जसं की तुम्ही च्यवनप्राश बनवलेला असेल कॉलेजमध्ये, तेव्हा तुम्हाला आमलकीचा क्वाथ वापरावा लागला असेल. ठीक आहे. किंवा मग वेगवेगळ्या द्रव्यांच्या चूर्णाचा क्वाथ वापरावा लागला असेल. रसशास्त्र अभ्रक शुद्धीकरिता त्रिफळा क्वाथ. अभ्रकाचं शोधन करायचं असेल तर त्रिफळा क्वाथ लागतो. त्याच्यानंतर भेषज कल्पनेत गुगळी शुद्धीसाठी त्रिफळा क्वाथ लागतो. तुम्ही रसशास्त्रामध्ये पाहिले, खूप जागेवरती शोधन, मारण या ठिकाणी आपल्याला एक क्वाथ लागत असतात, काही जागेवर सोरस लागत असतात. क्वाथाकरिता प्रक्षेप द्रव्य पाहिजे आपल्याला आणि त्याची मात्रा. जर प्रक्षेप द्रव्य म्हणून तुम्ही जिरे, गुगुळ, क्षार, लवण, शिलाजतू, हिंग, त्रिकुटू याचा वापर करणार असाल तर प्रत्येकी 4 ग्राम टाकायचंय. काय म्हणतोय, जर क्वाथामध्ये प्रक्षेप द्रव्य म्हणून वापर करायचा आहे जिरे, गुगुळ, क्षार, लवण याचा, तर आपण काय करू शकतो, 4 ग्राम ते प्रत्येकी टाकायचं आहे. आणि जर तुम्हाला क्वाथामध्ये प्रक्षेप द्रव्य म्हणून
तुमच्या प्रकृतीनुसार द्यायचा आहे. म्हणजे वात रोगामध्ये जर तुमचा रोग वाताचा असेल तर तुम्हाला काय करायचंय 1/4, पित्त रोगामध्ये 1/8 व कफ रोगात 1/16 एवढं प्रक्षेप द्रव्य टाकायचंय. म्हणजे प्रक्षेप द्रव्याची मात्रा कशी ठरवली? व्याधींवरून. कशी व्याधींवरून? जर वातज रोग असेल तर 1/4 प्रक्षेप द्रव्य टाकायची, जर पित्तज रोग असेल तर 1/8 टाकायचं आणि कफज रोग असेल तर 1/16 आपलं एवढं प्रक्षेप द्रव्य टाकायचंय. परंतु जर तुम्हाला प्रक्षेप द्रव्य म्हणून मधाचा वापर करायचा तर त्याचं पूर्ण उलट करायचं. कसं सर? जर तुम्हाला प्रक्षेप द्रव्य म्हणून मधाचा वापर करायचा तर वात रोगामध्ये 1/16 टाकायचं, त्याच्यानंतर पित्त रोग असेल तर 1/8 टाकायचं, आणि जर क्वाथ असेल कफज असेल तर 1/4 टाकायचं. कसं म्हणजे सर? जर तुमचा क्वाथ जर असेल जर तुमचा क्वाथ जर असेल 100 ग्राम, जर तुमचा 100 ml, जर तुम्हाला काय करायचंय 25 ml तुम्हाला काय टाकायचं? मध टाकायचं. कळलं? म्हणजे कसं होतंय तर किती मात्रेमध्ये प्रक्षेप द्रव्य हवं यासाठी हे दिलेलं आहे. त्यानंतर 4था पॉइंट, दूध, घृत, गुड, तेल, मूत्र, कल्क. मूत्र म्हणजे काय? गोमूत्र, कल्क किंवा अनेक प्रक्षेप द्रव्य क्वाथात टाकायचे असल्यास 12 ग्राम टाकायचे आहेत. म्हणजे यापैकी जर काही वापरायचं असेल तर 12 ग्राम टाकायचं. जसं आपल्याला गुगुळ, क्षार, लवण, शिलाजीत त्यासाठी 4 ग्राम सांगितलं होतं, तसंच दूध, घृत, गुड, तेल, मूत्र, कल्क हे प्रक्षेप द्रव्य टाकायचे असेल तर 12 ग्राम एवढे टाकायचे आहेत. ठीक आहे. ही प्रक्षेप द्रव्यांची मात्रा क्वाथाच्या मात्रेत 50 ते 100 ग्राम या मात्रेवर सांगितलेली आहेत. म्हणजे क्वाथाच्या मात्रेत 50 ते 100 ग्राम. क्वाथाचे सर्वसाधारणतः गुणधर्म पाहूया आपण. जसं की आपण सोरसाचे पाहिलेले होते, कल्काचे पाहिले होते. आपण काय पाहिलं होतं? कल्काचं की सोरसापेक्षा लघु आहे. आता हे पाहूया कसे क्वाथामध्ये काय काय गुणधर्म दिलेत आणि गुणधर्म झाले की आपला क्वाथ हा टॉपिक संपेल. क्वाथ तयार करण्याच्या प्रक्रियेत अग्नीची क्रिया प्रदीर्घ काळपर्यंत होत असल्यामुळे क्वाथामध्ये लघुत्व येते, दीपन पाचन गुण असतात. आता जेव्हा आपण बनवतोय हा क्वाथ तेव्हा आपण अग्नी देतोय, त्यामुळे त्याला लघुत्व येतं, मग ते दीपन पाचन करण्यासाठी कामाला येतं. अग्नी प्रक्रियेमुळे क्वाथ चोरस कल्कापेक्षा टिकाऊ बनतो. जेव्हा यामध्ये अग्नी इन्व्हॉल्व झाली त्यामुळे सुरुवाती बनवलेला आपण सोरस किंवा कल्कपेक्षा ही थोडीशी टिकाऊ बनते. खूप जास्त टिकाऊ नाहीये पण त्यांच्यापेक्षा टिकाऊ आहे. कोहल, ग्लिसरीन मिश्र करून क्वाथाला टिकाऊ स्वरूप देता येतं थोडंफार. म्हणजे ग्लिसरीन मिक्स करून थोडंफार आपला टिकाऊ स्वरूप देता येतो, परंतु फार काळ क्वाथ हा राहत नसतो. या व्यतिरिक्त गुड, शर्करा व घातकी पुष्पाद्वारा संधान कर्म घडून क्वाथाला टिकाऊ बनवू शकतं. संधान कल्पनेनुसार तर आपण क्वाथाला टिकाऊ बनवू शकतो. संधान कल्पना जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला कळेल की जेव्हा एक क्वाथ आहे त्याच्यामध्ये काही द्रव्य संधान द्रव्य मिक्स करून आपल्याला तो काही काळासाठी चांगल्या प्रकारे साठवून ठेवता येतो. मला पुन्हा एकदा रिवाइज करू काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये. क्वाथ पाहिलं, त्याचा श्लोक पाहिला, व्याख्या पाहिलेली आहे. व्याख्या पाहिल्यानंतर आपण क्वाथ प्रक्रिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय होतं नेमकं, उत्कलन, निष्कासन, बाष्पीभवन पाहिलं. त्याच्यानंतर क्षारंध्रांचं मत पाहिलं, औषध द्रव्य, जल प्रमाण. त्यानंतर आपण आलो होतो जी मेन कृती आहे कसं बनवतात. त्याच्यानंतर क्वाथ उपयुक्त सूचना काय काय आहे, क्वाथाची मात्रा काय काय आहे 40 ml, उपयोग कुठे कुठे केला जातो अभ्यंतर बाह्य औषध निर्माणामध्ये, प्रक्षेप द्रव्य कोणती किती मात्रेमध्ये घ्यायला हवे, आणि सर्वात शेवटी गुणधर्म पाहिले क्वाथाचे. ठीक आहे. ऑल द बेस्ट मित्रांनो. खूप छान प्रिपेअर करा हा टॉपिक आणि स्वतःच्या नोट्सही तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.